नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा जो दिलेला प्रश्न आहे तो तलाठी भरती 2023 ला TCS ने विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, येणारी जी तलाठी भरती परीक्षा आहे त्याच्यामध्ये आयोग सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे आपण काळजीपूर्वक बघा हा प्रश्न आपण कसा सोडवता. काय दिलाय प्रश्न? 100 संत्री रुपये 350 किमतीने खरेदी केली आणि ती सर्व रुपये 48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. बघा दिलेल्या व्यवहारामध्ये आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जो काही झालेला असेल तो शोधायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या, नफा किंवा तोटा काढायचा असेल तर आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत लागत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढून घेऊ. बघा काय दिलंय? 100 संत्री 350 रुपयाला खरेदी केली. एका संत्र्याची किंमत काढू आपण. बघा 100 ची 350 आहे तर एक ची किती असेल हे आपल्याला काढायचं. कसं काढणार? 350 ला 100 ने भागायचं. एका संत्र्याची किंमत निघेल 350 भागिले 100 किती येतं? 3.5 रुपये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका संत्र्याची खरेदी किंमत किती झाली? 3.5 रुपये. आता विक्री किंमत काढू. विक्री किंमत कशी काढायची? बघा काय म्हणते, सर्व रुपये 48 प्रति डझन दराने विकली. म्हणजे एका डझनाची किंमत 48 रुपये. एका डझनामध्ये किती संत्री असतात? 12 संत्री. मग 12 चोक 48. म्हणजे एका संत्र्याची किंमत जर 4 रुपयांनी ठेवली म्हणजे विक्री किंमत, तर ती 48 होणार आहे. म्हणजे विक्री किंमत किती होईल? 4 रुपये. बघा विक्री किंमत झाली 4 रुपये. मग आता विद्यार्थी मित्रांनो, इथं नफा व्हायला का तोटा व्हायला? बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय व्हायलाय? नफा व्हायलाय, फायदा व्हायलाय. म्हणजे आपलं तोट्यावाला ऑप्शन तर येणार नाही. पहिलं ऑप्शन कटलं, दुसरं ऑप्शन कटलं. नफा होणार आहे फिक्स. आता शेकडा नफा कसा काढतो? बघा नेहमी लक्षात ठेवायचं, शेकडा नफा असो शेकडा तोटा असो, छेदामध्ये खरेदी किंमत लिहायची. खरेदी किंमत किती आहे? 3.5 रुपये. 3.5 नफा किती झालाय? बघा 3.5 वर 3.5 ची वस्तू 4 ला विकली म्हणजे 50 पैसे नफा झाला. आपल्याला किती? 50 पैसे. म्हणजे त्याला आपण 0.5 लिहू शकतो. आता हे आपल्याला काढायचे टक्क्यामध्ये म्हणजे गुणिले 100 करावं लागेल. बघा हे गुणिले 100 करू. आता विद्यार्थी मित्रांनो, हे काटाकाटी करता येते. बघा इथला पॉईंट उडू, इथला पण आपला पॉईंट उडून जाईल. बघा 5 एक 5, 5 7 35. आता राहिलं काय? 100 भागिले 7. कसं करणार? बघा 7 एक 7, 7 एक 7, उरले किती? 3, 7 चोक 28, उरले 2. आता भाग जाते का? भाग जात नाही. बघा 2 बाकी अंशात, छेदात किती? 7 होतं. 7 ला 7 आणि टक्क्याचं चिन्ह किती आलं? 14.2/7 टक्के नफा आपल्याला होणार. कोणत्या पर्यायात? बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर असणार. धन्यवाद.